नाशिक कसारा रस्त्यावर गाडी अडवून लुटलं तब्बल 16.5 कोटींचं 58 किलो सोनं। अंबर दिव्याच्या गाडीतून आले होते दरोडेखोर। पोलिसांचा कसून तपास सुरू। अद्याप महापौर पदाची निवडणूक जाहीर झालेली नाही, ती अगदी आधी जाहीर होऊ द्या, नंतर मग त्याबाबतीत बोलू। नवी मुंबईत सत्तेसाठी शिवसेना प्रयत्नशील आहे की नाही हे महापौर पदाची निवडणूक जाहीर झाल्यावरच कळेल। एकनाथ शिंदेंनी वाढवला सस्पेन्स। शिक्षणाच्या बाजारीकरणाला चाप लावण्यासाठी नवा शुल्क नियंत्रण अध्यादेश जारी, पण संस्था चालकांच्या विरोधामुळे अंमलबजावणी खरंच होणार का हा प्रश्न। नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 60 ते 65% मतदान। नक्षलवाद्यांच्या दहशतीला लोकांनी दिलं मतदानाचा हक्क बजावून उत्तर। मूलभूत सुविधांपासून आजही वंचित असलेल्या आदिवासींचा आक्रोश। बोरिवली ते आझाद मैदान मोर्चा, सरकारला दिलं निवेदन। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळवर पुन्हा महादेवराव महाडकांची सत्ता। महाडिकांच्या गटानं जिंकल्या 18 पैकी 16 जागा। सतेज पाटलांच्या गटाचा दारुण पराभव। भालचंद्र नेमाडेंना उद्या प्रदान होणार ज्ञानपीठ पुरस्कार। पंतप्रधानांच्या हस्ते संसदेच्या बालयोगी सभागृहात होणार पुरस्कार सोहळा। आणि सचिन तेंडुलकरची आत्मकथा प्लेइंग इट माय वे लवकरच मराठीत 30 मे रोजी होणार प्रकाशन। सध्या दिल्लीत छपाईचं काम सुरू।